रोहित नक्कीच 3 षटकांचा सामना आहे, त्यामुळे पाऊल प्लेचं जे बंधन आहे ते नसणार आहे. रोहित पहिला चेंडू समोर, फलंदाज कल्पेश समोरच्या दिशेने चेंडूला उडवला आणि चेंडू अतिशय उत्कृष्ट असा झेल यश घरत यांनी हा झेल घेतलेला आहे आणि मला वाटते या स्पर्धेचे सर्वोत्कृष्ट हा झेल असावा. जबरदस्त कॅच पकडलेला, असं वाटलं होतं की षटकार होईल, माझ्या तोंडून षटकार आला देखील असता, परंतु शेवटच्या क्षणी ही कॅच यश घरत यांनी पकडलेली आहे. पहिल्या चेंडूवर एक मोठी विकेट इथे कल्पेश बाद होतोय. नवीन फलंदाज वैभव पाटील, आयकॉन प्लेयर आलेले आहेत वैभव पाटील. मला वाटते कालच्या दिवसामध्ये नव्हते, आज ते उपलब्ध झालेले आहेत वैभव. पहिल्याच चेंडूवर एक मोठी सफलता मिळालेली आहे रोहित याला. 0वर बाद झालेला आहे तो कल्पेश. नवीन फलंदाज वैभव. 3 षटकांचा सामना आहे. रोहित पुन्हा एकदा तयार गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस स्लोवर चेंडू होता, फलंदाजाला चकवून गेला होता. पंचांचा इशारा तो 22च्या स्वरूपात 1 धाव मिळते. अकाउंट ओपन केले जात आहे झुंजार 11 या संघाचं. नक्कीच यानंतर रायगड स्टार आणि जगदंब स्ट्रायकर्स या 2 संघांनी तयार राहायचं आहे. सामना 3 षटके होतील तेव्हा नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. रायगड स्टार आणि जगदंब स्ट्रायकर. रोहित पुन्हा एकदा तयार गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस मोठा फटका मारायचा होता, फलंदाज बाद. निखिल हा फलंदाज इथे बाद झालेला आहे. 0वर बाद झाला. 0वर 2 फलंदाजी, दोन्ही फलंदाजांना जी सलामीची जोडी होती भोपला फोडता आला नाहीये. निखिल आणि कल्पेश 1 या धावसंख्येवर 2 फलंदाज बाद केलेले आहेत. रोहित याने चांगली गोलंदाजी रोहित करतोय. साहिल, नवीन फलंदाज साहिल येतोय. 1 या धावसंख्येवर 2 फलंदाज बाद केले. सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या 3 चेंडूवर 2 फलंदाज बाद. 22ची धाव आली होती. तोही चेंडू डॉटच काढला होता गोलंदाज रोहित यांनी. रोहित पुन्हा एकदा तयार गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी समोर फलंदाज आहे तो साहिल. यावेळी आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही. पंचांचा इशारा तो व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येने धावसंख्या होती ती 2. दोन्ही धावा आल्या त्या अवांतर स्वरूपाच्या आलेल्या आहेत. एक 22ची आणि एक व्हाईटची. रोहित पुन्हा एकदा तयार गोलंदाजीसाठी. यावेळेस मोठा फटका, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. जबरदस्त असा झेल पकडलेला आहे डीप मिड विकेटला. आणखी एक फलंदाज बाद होतोय. तिसरा फलंदाज इथे या षटकामध्ये बाद झालेला आहे. झुंजार या संघाचा नवीन फलंदाज मयूर येतोय. मयूर पाटील. 3 फलंदाज या षटकामध्ये आतापर्यंत बाद झालेले आहेत. 2 धावा, 3 बाद 2 अशी अवस्था सध्या झुंजार
या संघाची झालेली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. मला वाटते कोपर प्रीमियर लीग मधलं सर्वात चांगलं षटक इथे म्हणावं लागेल, कारण या षटकामध्ये आतापर्यंत 3 फलंदाज बाद केलेले आहेत रोहित याने. वेलकम केशव तुरे. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळण्यात आला होता. निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी होत आहे पहिल्या षटकामध्ये. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. 3 षटकांचा सामना आहे, त्यामुळे नक्कीच या षटकामध्ये धावा बनवायला ची जबाबदारी फलंदाजांवर होती, मात्र तसे झाले नाहीये. 3 फलंदाज आघाडीचे बाद झालेले आहेत. रुपेश गणेश पाटील यांना विनंती असेल की आपण व्हीआयपी डायशी संपर्क साधायचा आहे. रुपेश गणेश पाटील. उपसरपंच पिंपळगर नंदू यशवंत पाटील साहेबांना विनंती असेल आपण आमच्या व्यापारी आपलं देखील कोपर प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळी 6 चेंडू मात्र सोडून दिलेला आहे. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती म्हणजे 3 बाद 3. पहिले षटक मार्गस्थ आहे. या षटकाचा विचार केला तर 2 व्हाईट बॉल, त्यानंतर 3 विकेट्स, 1 डॉट बॉल आणि 1 लेग, 1 22ची धाव. कट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाही. निर्धाव चेंडू. अशा प्रकारे पहिले षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 3 अशी अवस्था सध्या तरी पाहायला मिळते झुंजार स्पोर्ट या संघाची. यानंतर रायगड स्टार आणि जगदंबा स्ट्रायकर्स या 2 संघांनी तयार राहायचं आहे. 1 इनिंगच्या समाप्तीनंतर आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. रायगड स्टार आणि जगदंबा स्ट्रायकर्स. क्रमांक 2 ते षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतं यश घरत. स्ट्राईकवर फलंदाज वैभव पाटील आणि नॉन स्ट्राईकला मयूर ही जोडी सध्या मैदानात. वैभव पाटील काल अवेलेबल नव्हते मॅच साठी, मात्र आजच्या दिवसामध्ये ते अवेलेबल झालेले आहेत झुंजार स्पोर्ट्ससाठी. ॲज अ आयकॉन प्लेअर म्हणून त्यांची निवड झाली होती, परंतु काहीच कारणास्तव मला वाटते फिरायला गेले होते आणि आजच त्यांचं प्लेन लँड झालेलं आहे कोपर गावामध्ये आणि थेट मॅच खेळण्यासाठी इथे उपलब्ध झालेले आहेत. अखुट टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात काही आलेलं नाहीये. 1 सिंगल मात्र घेतली जाते. पंचांचा इशारा तो व्हाईट बॉल. 1+1 अशा 2 धावा मिळतील. धावसंख्या होते त्या 5. यानंतर रायगड स्टार आणि जगदंबा स्ट्रायकर या 2 संघांनी तयारीत राहायचं आहे. रायगड स्टार, जगदंबा स्ट्रायकर्स. यश घरत पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी ट्रॅकवर समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न. मिस टाइम. चेंडू जातोय कव्हर मध्ये. 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त 1 सिंगल घेतली जाईल. सिंगलच्या मदतीने धाव संख्या होती ती 6. तीन बाद 6 अशा धावा झाल्या. दुसरे षटक मार्गस्थ आहे. 3 षटकांचा सामना आहे. फुलटच चेंडू होता. बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आलेला नाही. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातोय डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. इथे मात्र फलंदाज होतोय धावबाद. सात या धावसंख्येवर चौथा गडी इथे बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल. बॅट्समन कोण आहे?
कनिष आलेले आहेत नवीन फलंदाज. मला वाटतं संघ नायक आहे, कॅप्टन आहे संघाचा कनिष. कनिष पाटील संघाचा कॅप्टन आहे. यश खरत पुन्हा एकदा तयार गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज वैभव. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही, निर्धाव चेंडू. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता वैभव याने. चांगली गोलंदाजी होते यश खरत याच्याकडून. धावसंख्या ती फक्त 7, 4 बाद 7. 3 षटकांचा सामना आहे, त्यामुळे नक्कीच 30+ धावा इथे बनवायला पाहिजे होत्या. ते मात्र चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक रोशन घरत तिथे उपस्थित. फलंदाज वैभव पाटील बाद. पाचवा फलंदाज इथे बाद झालेला आहे. झुंजार या संघाचा नवीन फलंदाज मैदानामध्ये. चिक्का पाटील आलेत. यश नवीन फलंदाज यश आलेले आहेत आणि गोलंदाज सुद्धा यश आहे. पाहूया कोणाला यश मिळतो. या अगोदर यशला यश मिळाले होतं, आता या चेंडूवर यश मिळतो का यशला. आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट कट. एक सिंगल मात्र घेतली जाते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या होती 8. 5 बाद 8 धावा झालेल्या आहेत. स्ट्राईकला कनिष्ठ येतोय. पाच बाद 8 धावा झालेल्या आहेत. यानंतर रायगड स्टार आणि जगदंब स्ट्रायकर्स या दोन संघांनी तयारीत राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला नाणेफेक कंपल्सरी करायची आहे, याची नोंद घ्या. यश घरत यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात चेंडू काही येत नाही, निर्धाव चेंडू. अशा प्रकारे षटक संपलेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 5 बाद 8 अशा धावा झालेल्या आहेत. ते प्रथम फलंदाजी करताना झुंजार या संघाच्या शेवटचा आणि अंतिम षटक आहे. पाहूया कुणाला संधी मिळते शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याची. आपण पाहत आहात कोपर प्रीमियर लीग 2026 स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, शेवटचा दिवस आहे आणि मेगा फिनालीचा दिवस आहे. पाहूया स्पर्धेच्या शेवटी कोण ही चमचमतीशी ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाणार. शेवटचं षटक घेऊन रोशन घरत सज्ज होत आहे. यावेळेस पॉइंटच्या दिशेने चेंडूला उडवला आहे. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 10. शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये जरी 15-16 धावा आल्या एक चांगली टोटल पाहायला मिळेल धाव फलकावर, कारण 3च षटकांचा सामना आहे. खरे तर सुरुवात
जशी व्हायला पाहिजे होती पहिल्या षटकामध्ये तशी झाली नाहीये. 3 फलंदाज पहिल्याच बाद झाले होते पहिल्या षटकामध्ये. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही, निर्धाव चेंडू येतोय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते महाराष्ट्र सुपर किंग्स संघाच्या गोलंदाजाची. शेवटचं षटक रोशन घरत गोलंदाजी करतो शेवटच्या षटकामध्ये. स्ट्राईकवर यश, इथे मात्र चेंडूला उडवलाय. या मिड ऑफला चेंडू जातोय. फक्त 2 धावा घेतलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 12. लॉंग ऑनला टार्गेट केलं होतं परंतु चेंडू मिड ऑफला गेला. 12 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा रोशन घरत गोलंदाजी ट्रॅकवर. फुलटॉस चेंडू होता, ड्राईव्ह केलेला आहे ऑन साईडला. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय अति वेगाने. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होती ती 13. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. 2 चेंडू खेळण्याची संधी मिळते फलंदाज कनिश याला. रोशन घरत यावेळेस सफल क्रॉस होऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. वाईट बॉल येतोय. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 14. रोशन घरत पुन्हा एकदा तयार गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता कनिश याने. बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही, निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू आहे या षटकातील, या इनिंगचा शेवटचा चेंडू. कनिश आहे स्ट्राईकला. धावसंख्या ती फक्त आणि फक्त 14. ते मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, आणखी एक डॉट बॉल येईल. अशा प्रकारे षटक संपलेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा बनल्या त्या फक्त 14 आणि 15 धावांचं एक छोटंसं लक्ष इथे ठेवलेलं आहे ते महाराष्ट्र सुपर किंग्स या संघासमोर. यानंतर रायगड स्टार आणि जगदंब स्ट्रायकर्स या 2 संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. रायगड स्टार, जगदंब स्ट्रायकर्स या 2 संघाच्या कर्णधारांनी कृपया नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. रायगड स्टार संघाचा कॅप्टन जतीन. रायगड स्टार जतीन आणि जगदंब स्ट्रायकर. तीन षटकांचा सामना असेल. दोन्ही कॅमेरे इकडे झाले. उमेश पाटील आणि जतीन मडवी जोडले गेलेले आहेत. जतीन मडवी याचा कॉल असेल. हेड असं कॉल आहे आणि दानकन असा आवाज आलेला आहे हेडचा. नाणेफेक जिंकलेली आहे जतीन मडवी. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. नक्कीच रायगड स्टार संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक सुभाष धुमाल सर.
तर कोपर गावातील उद्योगपती श्री मुकेश पाटील याचकडून या आयोजनासाठी 5,000 रुपयाचं सहकार्य आलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद. पंधरा धावांचं लक्ष आपण बघूया आणि 15 लक्षाचा पाठलाग इथे झुंजार ग्रुप ए मध्ये जर पाहिलं तर ग्रुप ए मध्ये रायगड स्टार संघाने 2 सामने केले आहेत, 1 विजय 1 पराभव. सह्याद्री वीर संघाने 2 सामने केले आहेत, 1 विजय 1 पराभव. जगदंब स्ट्रायकर संघ टेबल टॉप करताना आपण पाहतोय, ज्या संघाने 2 सामने खेळले आहेत आणि दोन्ही सामने या संघाने जिंकले आहेत. तर मराठा माऊली संघाने 2 सामने खेळले आहेत, मात्र दोन्ही सामने ग्रुप ए मध्ये या संघाने गमावले आहेत. तर ग्रुप बी कडे जर आपण पाहिलं तर झुंजार संघाने 2 सामने केले आहेत, 1 विजय 1 पराभव. छावा 11 संघाने 2 सामने केले आहेत, 1 पराभव 1 विजय. महाराष्ट्र सुपर किंग संघाने 2 सामने केले आहेत, दोन्ही सामने संघाने गमावले आहेत. आणि छत्रपती स्टार संघ टेबल टॉप वर ग्रुप बी मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या संघाने 2 सामने केले आहेत, दोन्ही सामने या संघाने गमावले आहेत, जिंकलेले आहेत, माफ करा. म्हणजे ग्रुप ए मध्ये जगदंब स्ट्रायकर संघ टेबल टॉप वर आपल्याला पाहतोय 2 विजयांसह. तर ग्रुप बी मध्ये छत्रपती स्टार संघ टेबल टॉप वर आपल्याला पाहायला मिळते 2 विजयांसह. 15 धावांचं लक्ष आहे. पंधरा धावांचं लक्ष आहे आणि पुन्हा एकदा आमच्या कॉम बॉक्स मध्ये अल्पेश गायकवाड किंग स्कोरर, जे परवापासून ठाणे येथील वाघुल स्पर्धेमध्ये आपल्या अंगलेंची जादू या बिखरताना पाहायला मिळतील. वाघुल येथे या नाईट स्वरूपामध्ये जी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल 14 एप्रिल पासून 14 एप्रिल ते 18 एप्रिल. यावेळी मात्र पहिलाच चेंडू इथे मात्र निघून जातो विकेटच्या हातामध्ये. आव्हान इथे 15 धावांचं 18 चेंडू आणि 15 धावा. आता मात्र समीकरण बदलताना 17 चेंडूचा खेळ शेष आहे. 17 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता. रमेश बॉलिंग ट्रॅकवर. हो, यावेळी मात्र स्ट्रेटरचा फटका पाहतोय आपण. खराब क्षेत्ररक्षण, दोन्ही पायांच्या मधून गेन फरार, सीमा पार, चौकार. स्ट्रायकर बॅटर रोशन नॉस्टॉक बॅटर पाहायला मिळतो आणि स्ट्रायकर बॅटर यश घरत आणि या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट झेल देखील मागील पहिल्या डावामध्ये पकडला होता. हो, याला मात्र स्टंपिंगच्या रूपाने फलंदाज बाद होताना यश घरत याला जावे लागेल परत. सलाखी आपण मध्ये एस्टनच्या मागे. वैभवचं कौतुक करावं लागेल. निखिलचं कौतुक करावं लागेल. निखिल फलंदाज मध्ये विशेष काही करू शकला नाही, मात्र त्यांनी महत्वाची विकेट इथे प्राप्त केलेले. यश घरत जो कधीही धोकादायक ठरू शकला असता,
मात्र त्याला इथे माघारी धाडलेलं आहे. या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर ही पारितोषिक देखील दिली जात आहेत. आपण पाहतोय वेतल क्रीडा मंडळ कोपर आणि ग्रामस्थ मंडळ कोपर आयोजित कोपर प्रीमियर लीग. हो, याला मात्र चांगला चेंडू. यानंतरच्या सर्व संघाने एक दखल घ्यायची. आपला 12 मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये नसतोय आणि आमच्याकडून आमच्या स्कोरर कडून काही चुका झाल्या तर त्या आपण मान्य करायला लागतील. कनक पाटील आपण बघतोय न्यू बॅटर, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज तसेच बेस्ट फिल्डर ही जी पारितोषिक दिली जाणार आहेत. हो, डाऊन द ग्राउंड फटका केलेला स्टेट लॉंगर रिझन मध्ये क्षेत्रक्षेत्र तिथे सज्ज आहे. थोडासा फंबल पाहायला मिळतंय आणि म्हणूनच 1चं रूपांतर 2 मध्ये करताना दोन्ही फलंदाज कनक 2 धावांनी स्वतःचा अकाउंट ओपन करतोय आणि 2 धावांनी झुंजार संघाची धावसंख्या पोहोचलेली 6 वर. झुंजार ग्रुप बी मधील हा संघ आपण पाहतोय आणि महाराष्ट्र किंग, महाराष्ट्र सुपर किंग हा संघ देखील ग्रुप बी मधील आपल्याला पाहायला मिळतोय. महाराष्ट्र सुपर किंग साठी या स्पर्धेमध्ये विशेष काही पाहायला मिळालं नाही, कारण 2 सामने अगोदर खेळलेले आहेत आणि दोन्ही सामने या संघाने गमावलेले आहेत. मग दुसऱ्या बाजूला झुंजार संघाने हा सामना जिंकला तर त्यांची सेमीफायनल मध्ये जाण्याची शक्यता वाढणार आहे. या अगोदर छत्रपती स्टार आणि आपण बघूया जगदंब स्ट्रायकर या 2 संघाने ग्रुप ए आणि ग्रुप बी मधून सेमीफायनल मध्ये धडक मारलेला आहे. चला, क्षेत्रक्षण सजवायचे आपण जास्त वेळ घेतात. आमचे कोमल पंच मैदानामध्ये आहेत, कारण त्यांच्यावर उन्हाचा कुठलाही परिणाम होत नाही. भाऊ पाटील सर सावलीमध्ये आहेत. हा विरोधाभास पाहायला मिळतो नाही का सुनील म्हात्रे सर. आणि आमची पंच आपण पाहतोय जे उन्हाने कधी कालवंडू शकतात ते पंच सध्या मैदानामध्ये पाहायला मिळतात, सुनील म्हात्रे सर आणि सुरेश घरत सर. निखिल येतोय बॉलिंग ट्रॅकवर, ज्याने यष्टेंच्या मागे चांगली कामगिरी केली होती. यश घरे त्याला स्टंपिंग बाद केलं होतं आणि तोच आता पण गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. हो, जोरदार अपील, पंच संमत नाहीत. एक सिंगल रन झाला, एकदाचा इशारा पंच सुरेश घरत सरांकडून येतोय. सुरेश घरत सरांच्या इशाबद्दल म्हणायचं झालं तर एखादा लंगडी प्लेअर ज्याप्रमाणे सज्ज होतोय लंगडी खेळण्यासाठी, त्याप्रमाणे सुरेश घरत सरांचा देखील इशारा आपल्याला पाहायला मिळतोय लेग बॅच देताना. हो, याला मात्र प्लॅन मिस, चेंडू निघून जातो विकेटच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर आहे धावपलीकडे पाहायला मिळते ती 7 धावा, 15 धावांचं लक्ष्य. मात्र माफक लक्ष असताना खरं तर हा सामना असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये फिनिश होईल, मात्र तसं काही घडताना पाहायला मिळतं आणि त्याचं कारण यश घरचं बाद होणं देखील पाहायला मिळालेलं आहे. यावेळी कव्हरेजमध्ये इथे मात्र अडवण्याचा प्रयत्न अगदी आगल्या वेगळ्या पद्धतीने 2 धावा फलंदाज कंप्लीट करताना या 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 9 वर. इथून 6 धावांची आवश्यकता आहे. साईस पाटील यांच्याकडून अल्पेश गायकवाड यांच्यासाठी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये 200 रुपयाचं
कॅश आलेला आहे थंड्यासाठी. अल्पेश गायकवाड गरम झालेले आहेत आणि त्यांना थंड करण्यासाठी साईस यांचे ही पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते. हो यामध्ये झेल आणि इथे फलंदाज फेल. सुनील मात्रे सर डोकावून पाहत होते, मात्र आपल्यासाठी थंडा मिळेल, टेन्शन घेऊ नका. 200 जागेवरच संपणार आहेत. ही जी ऑरेंज नोट आहे ती घरी जाणार नाही. ऑरेंज नोटच्या माध्यमातून ऑरेंज तरी येईल, म्हणजे मिरिंडा किंवा माझा येऊ शकतोय. सुनील मात्रे सर आपण थम्सअप साठी थंब करायचं आहे, आणायला जायचं आहे. काय पाहिजे, काय पण झालंय. ओके किंगफिशर चालेल का? नाही किंगफिशर नाही. इथून आपण बघितलं तर आमचे एक्सपोसर अल्पेश गायकवाड सांगतात की केवळ 6 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. हो यावेळी मात्र पुश करण्याचा प्रयत्न होता. आकर्षक ट्रॉफीज देखील आलेले आहेत. ज्या ट्रॉफीज आपण बघूया, प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे ज्या ट्रॉफीज आहेत त्यामुळे चंद्रकांत जयराम पाटील साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेलेत. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय जी उमेश अनंत पाटील साहेबांकडून स्पॉन्सर केली आहे, आणि या चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी जी आपण बघतोय जी विनायक रमेश म्हात्रे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले आहेत. हे आकर्षक ट्रॉफीज आपल्याला प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे पाहायला मिळतात. आणि त्या ट्रॉफीज देखील आता आपल्या व्यायाम जवळ पोहोचलेले आहेत. 6 धावांची अजून आवश्यकता आहे. 9 धावा झालेल्या आहेत. आव्हान आहे ते 15 धावांचं. निखिल बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. सात चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. पंच इशारा करतात वाईटचा, आणि पंचाने नक्कीच आपला डिसिजन मागे घेतलेला आहे, कारण हा निर्धाव चेंडू आहे. पाहायला मला वाटतं चेंडूचा स्पर्श झाला होता. आणि अशा प्रकारे आता मात्र समीकरण 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता इथे मात्र या विजयासाठी झुंजार संघाला. या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, तर बोलू आपण एका सत्काराकडे. आपल्यामध्ये या कोपर प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये व्हीआयपी डायजवर उपस्थिती पाहायला मिळते. वासुदेव पाटील साहेबांच्या आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जातो, हे आपण पाहू शकता. अतिथी भव भारतीय संस्कृती या कोपर प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये देखील जोपासली जात आहे. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. बॉल टू रन इक्वेशन आता मात्र पाहायला मिळत आहे. साईनाथ भामरे या साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा देखील यथोचित सन्मान इथे केला जात आहे. दरम्यान पंचाचा इशारा ते वाईटचा. आणि त्यानंतर आपल्यामध्ये आणखी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मुख्य दत्तात्रय पाटील साहेबांची आणि त्यांचा देखील यथोचित सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. कोपर प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये ही मान्यवरांची उपस्थिती आपण पाहत आहोत. यंग अँड डॅशिंग पर्सनॅलिटी आपण पाहतोय आणि त्यांचा हा यथोचित सन्मान इथे केला जात आहे, आपण पाहू शकता. आपण सामना पाहतोय
महाराष्ट्र सुपर किंग विपक्ष झुंजार या दोन संघामध्ये. ग्रुप ए मध्ये या जगदंब स्ट्रायकर संघ नंबर 1 वर आपल्याला पाहायला मिळतोय. या संघाने दोन्ही सामने जिंकलेले आहेत. तर ग्रुप बी मध्ये या छत्रपती स्टार संघ नंबर 1 वर आपण पाहतोय. या संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. ग्रुप ए मध्ये या मराठा माऊली संघ शेवटी या पाहायला मिळतोय. ज्या संघाने दोन्ही सामने गमावले आहेत. आणि ग्रुप बी मध्ये या महाराष्ट्र सुपर किंग संघ शेवटून पाहायला मिळतोय. त्या संघाने देखील दोन्ही सामने आपले गमावलेले आहेत. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. 6-5चं समीकरण. शेवटचे षटक वैभव हाताळण्यासाठी आलेलं आहे. वैभव याला मॅजिक गोलंदाजी हाताळायला लागेल, कारण समीकरण आता मात्र झुंजार संघासाठी या सोपं झालेलं आहे. हो, केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. वेट अँड वॉच. चेंडू पाहिला आणि चेंडूला वाट दाखवली. चेंडू निघून जातो लॉंग लेग रिझन कडे. अखेर डीप मध्ये